हो सासरा कुठे तुमचा? सावकार तुम्ही आणि सासरे बोलवा बाहेर लवकर. काय लका तुम्ही वायदा काय करताय काय? जाऊ द्या तुमच्याशी काय बोलण्यात अर्थ आहे. ओय मामा आत्या बाहेर या बरं. सावकार आले. काय लका निवांत बसलाय तुम्ही इकडं? आमच्या मुदतीचं आहे का नाही काय? दुखत आहे जरा आजारी होतो म्हणून पडलो होतो. नाही नाही दुखत आहे पण मला एक सांगा तुम्ही आमचे पैसे द्यायचे नाही का दुखायचं म्हणून? हो तुमच्या पैशासाठीच ती पोरग कामाला गेले. येईल देईल पैसे काय तुम्ही पण. अहो काय कामाला गेले न काय? ते तिकडे बसलंय माझ्या घरीच आणि तुम्ही बसला इथं आमचं पैसे बुडवून. अहो नाही सावकार देतो की तुमच्याच पैशासाठी गेलंय की. अहो काय देतोय की आणि काय प्रयत्न करताय रे तुम्ही? अरे तीन तीन माणसं खुशाल घरात बसून आहे तुम्ही. अहो 2 दिवसात येणारच आहेत ते. खरंच सांगते मी तुम्हाला. तसलं काय सांगू नका मला. या बघा तुमच्या ज्यांनी जमतंय का नाही? अरे किती वायदे झाले किती मुदती झाल्या. हा माझी मुद्दल ती मुद्दल राहिली याच नाही देता आलं. तसलं मला काय सांगू नका. तुम्हाला जमतंय का नाही आता द्यायला पैसे? यांची तब्येत सावकार बरी आज नसते. उद्या येतीलच ते आणि देतील तुमचे सगळे पैसे. असं होय. करू नका. काय बी दोघे बुराक ते कामाला जातात रोज. मग आता ते दवाखान्याला ते पोरग आले की सगळे पैसे तुम्हाला देणार आहे बघा. तसलं काय सांगू नका मला. पोरगा आल्यावर परत म्हणताना आजारी आहे आणि मला इलाज करायचा आहे. नाही नाही तुमचे पैसे तुम्हाला आम्ही देऊन टाकतो. तुमच्या शब्दावर विश्वास नाही राहिला माझा. कवर विश्वास ठेवा. आतापर्यंत दिलाय का तुम्ही येळत? नाही तर ना सरळ सोपा उपाय सांगतो तुम्हाला एक मी. काय आहे, तुम्ही आहे ना दुसरीकडे कुठं कामाला जाण्यापेक्षा आमच्या रानात चला कामाला रोजानी. अहो तिकडे बोलणी झाली आहे आमची. बोलणी तर माझ्या बरोबर बी झाली. काय झालं बोलणीचं माझ्या? आणि मी काय हलकट माणूस नाही बरं का. तुम्हाला आहे ना काय जो जगात रोज असन तो दिन 400 तुम्हाला रोज देतो आणि ह्यांना 500 देतो. अहो त्यांची तब्येत बरी नाही त्यांना नको आम्ही येतो. हट्टा खट्टा माणूस आहे. काय रोग आलाय त्यांना चला कामाला. चला उरका चला. ऐका ना सावकार आम्ही तुमचे पैसे देतो त्यांना नका देतो की आम्ही. आमचं पोर 2 दिवसात येणार आहे. अहो ते आम्हाला काय माहिती नाही. पोरगा येईन तवा येईन. चला बरं तुम्ही कामाला चला. ऐका ना चला. सावकार नका. हो हे काय चालवलं तमाशा तुम्ही? हा पैसे द्यायचे नाही गोंधळ घालता काय? मग सावकार वाईट आहे दुनियाला सांगायला. हा चला 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 पुढे. अहो ऐका चालेल. ऐका ना सावकार. अहो सोडा ना. चल अहो सोडा ना. चल पैसे बुडवाय पाहिजे तुम्हाला. काम कराय नको. येईल पोरग देईल ना पैसे तुमचे. येईन पोरग म्हणजे? आणि कामाला गेले ना पैशासाठीच कामाला लावलो त्याला. अहो पोरग कावापासून कामाला जाते तुमचं? हा येड्यात काढता काय आम्हाला? अहो, मूर्ख आहे काय? सावकार ते आला की पैसे लगेच देतो पण त्यांना हे बघा काय. हे बाई माणूस पुढे घालू नका असं तुम्ही दरबार. अहो पण मारू नका ना त्यांना. ए, तू गप जरा. अहो त्यांची तब्येत बरी नसते. अहो त्यांना नका. दवाखान्याला बी पैसे लय लागत येत ना. मग आता त्याच्यामुळे दवाखाना आणि सगळं मग नाही वाटतं लेकराला कवर होत ना. अरे कशाची तब्येत आणि कशाचा दवाखाना? मर तरी एकदा मग सुटशील अहो तू. असं काय असं बोलू नका. असं काय नाही. एक काम करा हे कांदे रे हे सरळ काढायला लागा तुम्ही. आणि काय आता आमच्या इथंच कामाला ना म्हणजे काय आमचं असं लाखभर रुपये ना तुमच्याकडे 400 800 आणि तुमचं 500 1300 रुपयातलं 300 तुम्हाला खर्च आहे देतो आणि 1000 माझं रोजचं फिरतं करून घेतो. मग काय 100 दिवसात माझे सुट्ट्यान पैसे. चला लागा कामाला. अहो असं करू नका. हल्लं पण नाही आम्ही अजून काही ना. मग आता कांदा खा उपटून. चाल खायला पाहिजे. खायला जगा तर तुम्ही असली माणसं. चला कामाला लागा. गोळ्या पण नाही खाल्ल्या ना तुम्ही. तसंच वडीत आणलं आम्हाला. अरे बाहेर कष्ट केले आपोआप 2 भाकऱ्या जास्त खाशीन. चल तुमच्या पाया पडते. चल चल की तो तुझे पैसे घेताना काय वाटत नाही आणि आता तुम्हाला फेडायचं म्हणल्यावर गोळ्या गोळ्या अहो ऐका ना. खाते. चल चल इकडे. चल चल इकडे कामाला लाग. करतो ना. मार हाण नका करू. करतो कामाला. मारा अजून केलीच नाही. तुडवीन तुला इथं. चल चल कामाला लाग. करतील ना त्यांना मारून. चला आणि बाईला समजून सांगे मोकार कांगारावळा करू नको मला. नका असं करू. करतो मला काम. हे ना सगळं कांद काढा हो, हो. आणि दिवस भरायचे म्हणून काम करू नका. काय करतो. पटापटा काढा. ते कडल गेली बाई सरी ती. चल तिकडे. ए लागे कामाला. काय बघ ती. चला ए बरा लक्ष ठेव बरं का यांच्या पळून बिळून जाते नी. हा पाळाली की गोट घाला डायरेक्ट यांना आणि मला फोन करा. हे रुलू बरी. पैसे घेतलेत म्हणलं काम करावंच लागेल आपल्याला. एवढं करतेत का हो? देईलच की आपलं पोरग. तुमची तब्येत बरी नसती कसं केलं बघा त्यांनी तुम्हाला. माया दया नाही बघा त्यांना अजिबात. कवा येईल आपलं पोरग.
आपल्या बरोबर लोकांच्या लेकराला पण. काय करणार अहो, आता नका काळजी करू. नशिबाला आलेली भोग भोगायची बाकी काय. नाना आई हो ए सोमा इकडे. राहील नाना कुठे गेलं तर अरे मागा सावकार आलता सावकार नेले ओढीत तू तिकडे बसतोय शहरात जाऊन हा इकडे म्हाताराला मात्र किती फरा ओढीत नेलं म्हाताराला डायरेक्ट दुखत असून सुद्धा सावकाराने कुठे नेले सावकारांनी? वरसर आणि त्याचं कांद्याच नाही का हा. तिकडे नेले वाटते ते आता मागाशी मागूनच गेला म्हणून म्हणलं तुला बरोबर चालतं बघतो मग मी. अवघड आहे का तुझे हा नाना आई तुम्ही काय करता इकडे? आलाच होय. अरे घरी आलं बघितलं तर घरी कोणीच नाही. मला कळलं की तुम्ही इकडे कामाला आलात म्हणून. अरे आलो कशाच त्या सावकाराचे पैसे घेतले त्याने ओढीत आणून कामाला लावले आम्हाला इथे. काय सांगायचं आता? त्याने असं का केलं बरं? त्याला पैसे देतो म्हणलं होतं ना मी. आता त्याला दम आहे का त्या माणसाला? अन्न नाही खाऊन दिलं का पाणी नाही आम्हाला तसं काम करतो आम्ही इथे येऊन. अरे तसं ओढत आणले त्यांनी सकाळच्या पारी येऊन. आजच आणलंय ना. मग काय त्याला किती सांगितलं आमचं पोर आल्यावर तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकतो, लय पण ते हातापाया ऐका ना. पडलो. नाही ऐकलं ते. तुम्ही बोलून या ना त्यांच्याशी. का बरं तुम्ही घरी बघू काय अरे माणूस आल्यावर परत चिडण आणि कुठं घरी जातो. ते आले. आले काय काय झालंय? चालू दे ना काम तुमचं. करतो आता लेकरू सावकार आलं. असं उडीत आणत असतात का मग काय करायचं आता? पैसे? नाही, कुठला मार्ग ठेवला असेल तुम्ही तर सांगा आम्हाला. देतोच म्हणलं होतं की पैसे. पैशासाठीच गेलो तुम्ही बाहेर. अहो, पैशासाठी गेलता देतो ह्याला अर्थ आहे का? पैसे आलेत का आमच्या माघारी? आले नाहीत पण आज नाव देते ना. नानाचं दुखतंय तुम्ही असं आणायचं म्हणलं एक तर त्यांना गोळ्या चालू इथं. अहो ते तुम्ही आता घरच्यांना सांगायचं मग गोळ्या द्यायला. मी देऊ का गोळ्या त्यांना आणून? आणि त्यांचं दुखत आहे म्हणून पैसे घेऊन जाता ना माझ्याकडनं कधी कधी. तेव्हा मी काय बोलतो का? या बघा माझे पैसे आहेत, मला फेडल्याशिवाय इलाज नाही. असं प्रत्येकाचं सोडून द्यायला म्हणलं ना मला यांच्याबरोबर जायला लागेल कामाला. सोडून द्यायचं नाही म्हणत. मी काय करतो तुमची मुद्दल टाकतो आज देऊन 2 दिवसात तुमचं व्याज देऊन टाकतो. तेव्हा टाकतो थांबावं लागेल. नाही देताय कधी ते सांगा मला. आज देणार असेल तर सांग मला. आज मी देतो ना मुद्दल देतो. आता व्याज पण देणार आहे पण तुम्हाला थोडंफार समजून तुम्हाला घ्यावं लागेल. नाही 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 नाही, थोडंफार म्हणजे देणार कधी सांग. हो मालक आता लेकरांनी आणले तुमचे मुद्दल देऊ राहिले जर तुम्ही ना. लगेच व्याज पण तुम्हाला नाही बुडवणार तुमचे. तुम्हाला लगेच पैसे सोडतो. व्याज मुद्दल देऊन टाकतो आज. व्याज 2 दिवसात तुमचं पोच होईल. चालतंय मग. परत एक काम करा चला तुम्ही पुढं. मी आलो पैसे देऊन. चल हो घरी. बरं झालं लेकरू आलं म्हणून सुटका झाली आपली. तोच नंबर आहे ना. हा तो नंबर आहे त्याच्यावर सोडा पैसे तुम्ही. सोडतो मग याच नंबरला. सोडा. आणि काय आता तुम्ही एवढं दिवस लावलं म्हणून मला बी हे पाऊल उचलायला लागले. नाही तर माझा काय इलाज होता सांगा बरं तुम्ही. जाऊन दे आता काय मी पैशासाठी तर आजच पैसे आणणार होतो. हा. पैसेच घेऊन आलो तुम्ही पण तेवढा तर हे असं केलं तुम्ही. सोडलं का? हा का सोडल्या. हा चालतंय मग. येऊ का मग? हा हा चालतंय या.